आज आपण एका बातमीचा सखोल वेध घेणार आहोत. वरवर पाहता ही एका निधनाची बातमी आहे, हो. पण ती त्याहून खूप मोठी आहे. बातमी आहे परमहंस तेजस्वी महाराज यांच्या निधनाची. हो. सिंदखेड राजा तालुक्यातील वरुडी नावाच्या एका छोट्याशा गावातून ज्यांनी लाखो लोकांच्या हृदयावर राज्य केलं, ते अवघ्या महाराष्ट्राचे आध्यात्मिक गुरु, ते आता आपल्यात नाहीत. बरोबर. आज आपण हेच समजून घेणार आहोत की एका व्यक्तीचा इतक्या मोठ्या जनसमुदायावर एवढा प्रचंड प्रभाव कसा काय असू शकतो. बरोबर. आणि ही फक्त एका 91 वर्षीय व्यक्तीच्या निधनाची बातमी नाहीये. ही एका घटनेच्या समाप्तीची बातमी आहे. घटनेच्या समाप्तीची. हो. बातमीत वापरलेले शब्द बघा ना. अनंतात विलीन, चैतन्याचे प्रज्वलित दीप. हो, खरंय. ही भाषाच आपल्याला सांगते की आपण एका सामान्य व्यक्तीबद्दल नाही बोलत आहोत. आपण एका सामाजिक आणि आध्यात्मिक शक्तीबद्दल बोलतोय. अच्छा. आजच्या चर्चेत आपण या बातमीच्या पलीकडे जाऊन या शक्ती मागे असलेलं रसायन काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. उत्तम. चला तर मग सुरुवात करूया. बातमीनुसार त्यांचं मूळ नाव होतं श्री तेजस्वी विक्रम गुंजनकर, वय 91, आणि निधन झालं वरुडी या त्यांच्या कर्मभूमीत. पण मला सर्वात जास्त उत्सुकता या गोष्टीची आहे की वरुडीसारख्या एका लहान गावातून त्यांनी अवघ्या महाराष्ट्राचे आध्यात्मिक गुरु ही ओळख कशी निर्माण केली असेल. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. हो, म्हणजे ह्या प्रवासाची सुरुवात कशी झाली असेल. कारण यातून आपल्याला अशा मोठ्या चळवळींचा उगम कसा होतो ते समजतं. बघा, अनेकदा महान आध्यात्मिक नेते मोठ्या शहरांमधून किंवा प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमधून उदयास येतात. बरोबर. पण इथे चित्र खूप वेगळं आहे. एका लहान गावातून, जिथे संसाधने कमी असतात, तिथून एक व्यक्ती लाखो लोकांपर्यंत पोहोचते. हो. यामागे 2-3 गोष्टी असू शकतात. एक म्हणजे त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व. त्यांच्यात लोकांना आकर्षित करण्याची, त्यांना आपलंसं करण्याची एक विलक्षण क्षमता असणार. आणि दुसरं, त्यांनी हाताळलेले विषय म्हणजे कदाचित त्यांनी लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्नांना, त्यांच्या अस्वस्थतेला हात घातला असेल, ज्याकडे इतर कुणाचं लक्ष गेलं नसेल. म्हणजे तुम्ही म्हणताय की त्यांनी समाजातली अशी काहीतरी गरज ओळखली जी होती पण पूर्ण होत नव्हती. अगदी बरोबर. अगदी तोच शब्द. स्वातंत्र्यानंतरच्या काळात, विशेषतः ग्रामीण भागात, समाज एका मोठ्या बदलातून जात होता. अच्छा. जुन्या सामाजिक व्यवस्था, एकत्र कुटुंब पद्धती, या सगळ्या गोष्टी विरळ होत होत्या. अशा वेळी लोकांना एक आधाराची, एका मार्गदर्शनाची गरज भासते. हो, कोणीतरी हवं असतं. कोणीतरी असं हवं असतं जो त्यांना सांगेल की मी आहे, घाबरू नका. परमहंस तेजस्वी महाराजांनी कदाचित हीच भावनिक आणि सामाजिक पोकळी अचूक हेरली असेल. आणि ती भरून काढण्याचं काम केलं असेल. हो. आणि त्यामुळेच त्यांचा प्रभाव फक्त शहरांपुरता मर्यादित न राहता तो राज्यभर पसरला. आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी त्याने नक्की काय केलं. बातमीत धार्मिक व सामाजिक कार्य असा उल्लेख आहे. हो, आहे. पण हा खूपच सर्वसाधारण शब्द आहे, नाही का. बरोबर. या सामाजिक कार्याचं स्वरूप काय असेल. कारण मला वाटतं यातच त्यांच्या यशाचं खरं गमक दडलेलं असेल. नक्कीच. धार्मिक कार्य म्हणजे प्रवचन, सत्संग, पूजापाठ हे आलंच. पण जेव्हा त्याला सामाजिक कार्याची जोड मिळते, तेव्हा त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. अच्छा. हे सामाजिक कार्य म्हणजे कदाचित गरजू मुलांसाठी शिक्षण असेल, आरोग्य शिबिरं असतील, व्यसनमुक्ती केंद्र असतील, किंवा अगदी साध्या पातळीवर लोकांना एकत्र आणणं. अगदी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक व्यासपीठ तयार करणं हे असू शकतं. जेव्हा अध्यात्मासोबत लोकांच्या पोटापाण्याचे, आरोग्याचे, जगण्याचे प्रश्न जोडले जातात, तेव्हा लोक फक्त श्रद्धेने नाही जोडले जात. बरोबर. ते एका कृतज्ञतेच्या भावनेने जोडले जातात. म्हणजे देव तुम्हाला तेव्हाच भेटेल जेव्हा तुमचं पोट भरलेलं असेल, असा काहीसा दृष्टिकोन. हो, अगदी तसंच. हा एक व्यावहारिक दृष्टिकोन आहे. तुम्ही लोकांना फक्त मोक्षाचा मार्ग नाही दाखवू शकत, तुम्हाला त्यांच्या इथल्या जगण्यालाही हातभार लावावा लागतो. बरोबर. महाराजांनी हेच केलं असावं. त्यामुळे त्यांच्या अनुयायांसाठी आश्रम हे केवळ प्रार्थनेचं ठिकाण नव्हतं. ते एक सपोर्ट सिस्टम बनलं असेल. परफेक्ट. एक असं ठिकाण जिथे त्यांना भावनिक, मानसिक आणि प्रसंगी भौतिक आधारही मिळतो. आणि याच सपोर्ट सिस्टममधनं भक्त परिवार ही संकल्पना जन्माला येते. हो, त्या शब्दाचा उल्लेख बातमीत आहे. हो. भक्त परिवार हा शब्द ऐकायला खूप छान वाटतो. हो ना. त्यात एक आपलेपणा आहे. अनुयायी किंवा शिष्य या शब्दांपेक्षा हा खूप वेगळा आहे. यात एक भावनिक गुंतवणूक दिसते. बरोबर.
परिवार किंवा कुटुंब हा शब्दच नात्याची खोली दर्शवतो. यात कोणीतरी प्रमुख असतो जो सगळ्यांची काळजी घेतो. आणि बाकीचे सदस्य एकमेकांना धरून असतात. ती स्वतःला एका पित्याच्या किंवा कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत स्थापित केलं असेल. त्यामुळे लोक त्यांच्याकडे केवळ गुरु म्हणून नाही तर एका मोठ्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून पाहत होते. अच्छा. आणि यामुळेच त्यांच्या जाण्याने केवळ गुरु नाही तर आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ कोसळला अशी भावना लोकांमध्ये आहे. बातमीतील महाराष्ट्रभरात शोककळा पसरली आहे हे वाक्य याच सामूहिक भावनेचं प्रतिबिंब आहे. हे खरं आहे, पण इथे मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. विचारा. जेव्हा एखादं व्यक्तिमत्व इतकं मोठं होतं आणि संपूर्ण समुदाय त्यांच्या करिश्म्यावर अवलंबून असतो, तेव्हा त्यात एक धोका नाही का? नक्कीच आहे. म्हणजे त्या एका व्यक्तीच्या अनुपस्थितीनंतर त्या परिवाराचं काय होतं? ती रचना ती कमकुवत होत नाही का? तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला आहे. हा अशा सर्वच संघटनांसमोरील सर्वात मोठा प्रश्न असतो, जिथे एक कॅरिझमॅटिक म्हणजे एक प्रभावी व्यक्तिमत्व केंद्रस्थानी असतं. ओके. याला की मॅन रिस्क असंही म्हणतात. जोपर्यंत ती व्यक्ती आहे तोपर्यंत सर्व गोष्टी सुरळीत चालतात. पण त्यांच्या जाण्यानंतर दोन गोष्टी होऊ शकतात. कोणत्या? एक तर त्यांनी स्वतःच्या हयातीतच एक मजबूत व्यवस्था, एक दुसरी फळी तयार केली असेल जी त्यांच्या पश्चात हे कार्य पुढे नेऊ शकेल. आणि दुसरी शक्यता? दुसरी शक्यता म्हणजे त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण होते जी भरून काढणं जवळजवळ अशक्य होतं. आणि बातमीत बरोबर याच मोठ्या पोकळीचा उल्लेख आहे. हो. त्यात म्हटलंय की त्यांच्या निधनाने आध्यात्मिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बरोबर. ही पोकळी फक्त भावनिक आहे की संस्थात्मक पातळीवरची सुद्धा आहे? मला वाटतं ही दोन्ही पातळ्यांवरची आहे. भावनिक पोकळी तर स्पष्टच दिसतेय. हजारो लोक वरुडीमध्ये जमा होत आहेत ही त्याचीच साक्ष आहे. हो. पण संस्थात्मक पोकळी ही जास्त गंभीर असू शकते. आता पुढे या आश्रमाचं, या भक्त परिवाराचं नेतृत्व कोण करणार? हा मोठा प्रश्न आहे. हो ना. महाराजांची शिकवण त्याच मूळ स्वरूपात पुढे कशी नेली जाणार? त्यांनी सुरू केलेलं सामाजिक कार्य तसंच चालू राहणार का? या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल. अनेकदा अशा वेळी वारसा हक्कावरून किंवा विचारांवरून मतभेद निर्माण होतात आणि मूळ चळवळ विखुरली जाते. म्हणजे त्यांचं वर्णन जे बातमीत केलंय की ते चैतन्य आणि ज्ञानाचे प्रज्वलित दीप होते. हो. ते खूप समर्पक वाटतं. कारण दिवा विझल्यानंतर अंधार पसरतो आणि पुढचा रस्ता दिसेनासा होतो. सुंदर. तुम्ही त्या उपमेचा अगदी योग्य अर्थ लावला. प्रज्वलित दीप म्हणजे फक्त प्रकाश देणारा नाही, तर स्वतः जळून दुसऱ्यांना ऊर्जा देणारा. अगदी. त्यांनी लोकांच्या आयुष्यातला गोंधळाचा, निराशेचा अंधार दूर करून त्यांना एक मार्ग दाखवला. आता तो दीप विझला आहे. त्यामुळे त्यांच्या अनुयायांना आता पुढची वाटचाल त्यांच्या शिकवणीच्या प्रकाशात, आठवणींच्या प्रकाशात करावी लागणार आहे. आणि हे एक मोठं आव्हान असतं. आणि या आव्हानाला सामोरे जाण्याची पहिली पायरी म्हणजे त्यांना एकत्रितपणे निरोप देणं. बरोबर. बातमीत त्यांच्या अंतिम दर्शनाची आणि समाधीविधीची माहिती दिली आहे. दुपारी 1 वाजता मंदिर परिसरातच समाधीविधी होणार आहे. हजारो लोक तिथे जमा झाले आहेत. हो. या सामूहिक दुःखाच्या प्रदर्शनाचं काही महत्त्व असतं का? खूप महत्त्व असतं. मानसशास्त्रानुसार जेव्हा आपण दुःख वाटून घेतो तेव्हा ते हलकं होतं. अच्छा. हजारो लोक जेव्हा एकाच ठिकाणी एकाच कारणासाठी दुःख व्यक्त करतात तेव्हा त्यांना एकटेपणाची भावना जाणवत नाही. हे दुःख फक्त माझं नाही तर आपल्या सगळ्यांचं आहे ही भावना त्यांना एकमेकांना आधार द्यायला मदत करते. अंतिम दर्शन आणि समाधीविधी हे केवळ धार्मिक कार्यक्रम नसतात, तर ते एका मोठ्या समुदायासाठी हीलिंग प्रोसेस म्हणजेच दुःखातून सावरण्याच्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग असतो. म्हणजे हे सगळं त्या भक्त परिवाराला पुन्हा एकदा एकत्र बांधून ठेवण्याचा एक मार्ग आहे. या प्रसंगातून ते एकमेकांना भावनिक आधार देतील. हो. महाराजांच्या आठवणींना उजाळा देतील. हो. आणि कदाचित याच गर्दीतून, याच सामूहिक दुःखातून त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याची एक नवी ऊर्जा, एक नवी दिशा सुद्धा मिळू शकते. बरोबर. ही एका पर्वाची समाप्ती आहे, पण त्याचबरोबर दुसऱ्या पर्वाच्या सुरुवातीची शक्यता सुद्धा आहे. तर आज आपण परमहंस तेजस्वी महाराज यांच्या निधनाच्या बातमीच्या माध्यमातून एका आध्यात्मिक नेत्याचा उदय, त्यांचा समाज मनावर असलेला प्रभाव आणि त्यांच्या जाण्याने निर्माण होणारे प्रश्न समजून घेतले. एका छोट्या गावातून सुरू झालेला प्रवास, धार्मिक आणि सामाजिक कार्याची जोड, भक्त परिवार नावाची एक मोठी सपोर्ट सिस्टम आणि आता त्यांच्या पश्चात निर्माण झालेली एक मोठी पोकळी. हा सगळा प्रवासच खूप काही सांगून जातो. नक्कीच. आणि बातमीच्या शेवटी एक वाक्य आहे जे खूप आशावादी आहे. कोणतं?
दैवी तेजाचा हा अस्त झाला असला तरी महाराजांचे तेजस्वी आशीर्वाद पिढ्यानपिढ्या मार्गदर्शन करत राहणार आहेत. हो. हे वाक्य केवळ एक भावनिक आधार नाही, तर ते एक प्रकारचं मिशन स्टेटमेंट आहे. अच्छा. हे त्यांच्या अनुयायांना सांगतंय की व्यक्ती जरी गेली असली तरी विचार जिवंत आहेत. आणि हेच मला आजच्या चर्चेच्या शेवटी एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातं. कोणता प्रश्न? प्रश्न हा आहे की एखाद्या महान व्यक्तीचा वारसा म्हणजे नेमकं काय असतं? त्यांची मूर्ती, त्यांची समाधी की त्यांचे विचार? आणि तो वारसा पुढे नेण्याची जबाबदारी खरंच कोणाची असते? त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेची, त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांची की त्या प्रत्येक अनुयायाची ज्याच्या आयुष्याला त्या व्यक्तीच्या विचारांनी कधीतरी स्पर्श केला होता? यावर विचार करायला हवा. Sri Ram